सत्य असेल तेच दिसेल. इंडियन ऑइल गॅस प्लांट परिसरात गॅस टँकरमधून अवैधरित्या घरगुती गॅस भरण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 49,57,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 4:40 चाकण शिक्रापूर रोडवरील भोसे गावाजवळ इंडियन ऑइल गॅस प्लांट शेजारी असलेल्या पेट्रोल पंप पार्किंगमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी अंबादास गाडे वयवर्ष 42, अक्षय मुंगसे वयवर्ष 25 आणि नवनाथ होजगे वयवर्ष 34 हे गॅस टँकर MH04MH7787 मधून आउटलेटचे सील तोडून काळ्या रंगाच्या नोझल पाईपच्या सहाय्याने कोणतीही सुरक्षा साधने न वापरता घरगुती गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले. सदर आरोपी हे स्वतःचा आर्थिक फायदा साधण्यासाठी गॅसची चोरी करून चढ्या दरानं विक्री करण्याच्या उद्देशानं हा प्रकार करत असल्याचं तपासात समोर आलंय. या कृत्यामुळे स्वतःचे तसेच इतरांचे जीवित धोक्यात येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी भैरोबा यादव पोलीस हवालदार चाकण उत्तर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचं नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक नरवडे यांनी केलं असून पुढील तपास सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.